सरकारची मनोवृत्ती बदलली, मराठा आरक्षणाकडे सपशेल दुर्लक्ष. आंतरवाली सराठीमध्ये संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 6 दिवसापासून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि या उपोषणाच्या मागण्यांची दखल घेणं हे सरकारनं आवश्यक होतं. मात्र दुर्दैवाची बाब आहे की सरकारनं या आंदोलनाकडं ढुंकूनसुद्धा पाहिलं नाही. ही गंभीर बाब आहे. मायबाप सरकार हे राज्यातील 12.5 कोटी जनतेचं सरकार आहे आणि आपल्या न्याय मागण्या सरकारकडेच मांडायच्या असतात. या अगोदरही हेच सरकार होतं, फक्त कारभारी बदललेला आहे. मात्र त्यावेळेस नामदार देवेंद्र फडणवीस साहेब हे वारंवार म्हणायचे की माझी कुठल्याही निर्णयाला हरकत नाही. म्हणजे त्यांनी थोडक्यात तो चेंडू तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कोर्टामध्ये ढकलला होता. आता स्वतः ते मुख्यमंत्री आहेत, राज्याचे प्रमुख आहेत, प्रशासकीय प्रमुख आहेत आणि मागण्या तरी काय होत्या हो की न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मुदतवाढ द्या. एक GR काढणं गरजेचं होता, विषय संपला. नंबर 2 मागणी होती की कक्ष पुन्हा स्थापन करा. जे जिल्हा लेवलला, विभागीय लेवलला, तालुका लेवलला जुन्या नोंदी शोधण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आले होते, ते बंद करण्यात आले, ते पुन्हा स्थापन करा. आणि यातून काय निघणार आहे तर यात मराठा समाजाच्या ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा आहेत किंवा आणखी या संबंधित आहेत, या नोंदी शासन दप्तरात आहेत, काही महसूल विभागात आहेत, काही शैक्षणिक विभागात आहेत, काही पोलीस प्रशासनात आहेत, काही आणखी वेगवेगळ्या विभागामध्ये आहेत. या शासन दप्तरातल्या नोंदी शोधण्याचं काम हे या ठिकाणी करणं अभिप्रेत होतं. मग सरकारला अडचण काय आहे? कुठला माईचा लाल म्हणतो की तुमची नोंद असताना तुम्हाला आरक्षण मिळत नाही? मग का, कुणाच्या दबावापोटी तुम्ही पुढे येता? का तुम्ही हे करत नाही? एवढा मोठा 32-35% समाजाकडे तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष का करता? हा सगळ्यात मोठा प्रश्न मराठा समाजाच्या मनात निर्माण झालेला आहे. काही चाटू असतील, पक्षासाठी चाटणारे असतील, काही आणखी कोणासाठी असतील, परंतु सामान्य गरिबांनी काय केलं महापाप हे फडणवीस साहेबांनी या ठिकाणी येणाऱ्या काळात त्याला उत्तर द्यावं लागेल. तुमच्या हातात असलेल्या गोष्टी तुम्ही का केल्या नाही याचा जाब प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मराठा युवकांनी विचारला तर त्यात पुन्हा वावगं काय ठरणार आहे. आणखी एक मागणी होती की जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत मराठा आंदोलकावरील ते तात्काळ मागे घ्या. काय चुकीचं आहे? ज्या आंतरवाली सराटीमध्ये 1 सप्टेंबर 2023ला जो लाठीचार्ज झाला त्यातले गुन्हे मागे घ्या आणि त्यातलेच नाही तर राज्यभरातले गुन्हे मागे. तिथं हरिपाठाला बसलेले शांततेचे आंदोलक त्यांना तुम्ही प्रचंड धोपटून काढलं पोलिसांकडून आणि वरून त्यांच्यावर 307 दाखल केला. आता तिथं 307 दाखल करण्यासारखं काय आहे? ते काय जीव घेणं हल्ला करणार आहे त्यांच्यावर? आणि ज्या कोणी 1, 2, 4 लोकांनी दगडफेक केली असेल त्यांना तुम्ही पकडा ना. पण निष्कारण तुम्ही यामध्ये आहेत. बीडमधील माजलगावला आमदार प्रकाश सोळके यांचं घर जळालं. ते 4, 10, 8 लोकांनी तुम्ही जाळलं असेल, पण एकट्या माजलगावमध्ये इथं जवळपास 80 गुन्हे दाखल झालेले आहेत. मग 80 लोकांनी घर जाळलं का? ते बीडमध्ये तोच प्रकार आहे. तो जे गुन्हेगार आहेत ते शोधून काढा ना तुम्ही, तुमच्याकडे फुटेज आहे ना. परंतु निष्पाप लोकांवर गुन्हे का दाखल केले हे का सांगत नाही? देशातले अनेक उच्च न्यायालय सांगतात, देशातील सर्वोच्च न्यायालय अनेक प्रकरणामध्ये सांगतं की आरक्षण मर्यादा 50%च्या वर असू नये. मग तुम्ही त्याची अंमलबजावणी का करत नाहीत? तुम्ही पुन्हा मराठा समाजाचा घात होईल असा निर्णय का घेता? 10% SCBC आरक्षणामुळे मराठ्यांचं EWS गेलं नंबर 1. त्यामुळे प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे सरकारनं लादलेलं आहे. ती कुणीही मागणी केलेली नव्हती. नंबर 2, जर तुम्ही 50%च्या वरचं आरक्षण दिलं तर 2014ला तोच कार्यक्रम लागलेला आहे. 18मध्ये तुम्ही CM असताना दिलेलं आरक्षण 21मध्ये पुन्हा रद्द झालेलं आहे आणि आताही न्यायालयात तोच प्रकार सुरू आहे. मग तुम्ही जाणून बुजून मराठा समाजाला संकटाच्या खाईमध्ये का लोटत आहात? हा मोठा मूळ प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणजे साध्या गोष्टी मागत आहेत, तुम्ही का द्यायला तयार नाहीत ज्या तुमच्या हातात आहेत? असा कुठला दबाव आहे? आणि इथं
विदर्भातील मराठा म्हणजे जो कुणबी आहे तो आरक्षणात आहे, कोकणातील जो कुणबी आहे तो आरक्षणात आहे, उत्तर महाराष्ट्रातील मराठा जो कुणबी आहे तो आरक्षणात आहे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र सगळ्या प्रांतात आहे. फक्त मराठवाड्यातला मोठा प्रश्न गंभीर होता. मग तुम्ही का देत नाहीत? जे जुने पुरावे आहेत ते सगळे त्या संदर्भात आहेत. 1902ला राजर्षी शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. इंग्रजांच्या काळातही बॉम्बे गव्हर्नमेंटमध्ये होतं, निजाम काळामध्येही नोंदी होत्या. तुम्ही ते गॅजेटही लागू करायला तयार नाहीत, म्हणजे तुम्ही कागदही म्हणजे पुरावेही मानायला तयार नाहीत. आणि लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलेलं आहे. याचा अर्थ तुम्ही मनमानी कराल असा होत नाही. पुन्हा तुम्हाला जनतेच्या दरबारात यायचं आहे, हे आपण विसरत आहात. सत्ता येते आणि जाते, परंतु जे नियमानुसार आहे, जे कायद्यानुसार आहे, जे संविधानानुसार आहे ते द्यायला तुम्हाला अडचण कोणती आहे? कशाची आहे? तुम्ही जवळपास 3 डझनपेक्षा जास्त जातींना महामंडळं निर्माण केली, त्याचं स्वागतच आहे, दिलं पाहिजे. परंतु तुम्ही एवढ्या मोठ्या जातींना का डावलत आहात? काय गुन्हा काय केला मराठा युवकांनी तुमचा? राज्यात मराठ्यांचे कारखाने, शैक्षणिक संस्था, राजकारणी, मंत्री असतील, परंतु किती आहे? आणि त्या 10, 15, 20% लोकांसाठी बाकीच्यांचा तुम्ही का कार्यक्रम लावता? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला मराठा समाज पाहायचा आहे, चला. तुम्हाला तो पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडताना दिसेल, तुम्हाला तो कर्नाटकामध्ये ऊस तोडताना दिसेल. आमच्या माता भगिन्या अनेक ठिकाणी मोलकरणीचे कामं करत आहेत, अनेक ठिकाणी बिगारी कामं करत आहेत, MIDCमध्ये काम करत आहेत, हमाल म्हणून काम करत आहेत. आजही 100 किलोचं ऊस उचललं. म्हणजे आणखी तुम्हाला काय पुरावे हवेत? आणि नवीन आरक्षण मागत नाही, ते जुनंच आरक्षण आहे. मराठा पूर्वी जुनाच आरक्षणात होता, त्याला पुन्हा आरक्षणात घ्या, ते पूर्ववत करा, हीच मागणी आहे. 1942लाही तो आरक्षणात होता, म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी होता. आणि आता मात्र सरकार मनात काही म्हणजे मराठ्यांविषयी द्वेष बाळगून आहे की काय असं म्हणायला जागा आहे. कारण सपसेल दुर्लक्ष या सरकारनं केलेलं आहे. का कुणास ठाऊक, का आकस कशासाठी? आणि तुम्ही युती धर्म निभावण्याच्या नादामध्ये तुम्ही काही स्वयंघोषित OBC पुढाऱ्यांना खुश करण्याच्या नादामध्ये मराठा समाजाचा घात केलेला आहे. आणि जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखालील यापुढे आंदोलनं केली जातील. वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी मग त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले जाते. पण सरकार म्हणून तुमचं काय कर्तव्य आहे? तुम्ही काय भूमिका काय पाळली? या 6 दिवसामध्ये तुम्ही कुठला निर्णय घेतला? हा मोठा गंभीर प्रश्न आहे.